हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत दोडक्याची चटणी। त्यासाठी इथे मी दोडक्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे 4 दोडके आहेत। तर आता आपण ह्याचे सगळ्यात आधी बारीक बारीक तुकडे करणार आहोत। हे पहा, दोडक्याच्या चटणीसाठी इथे आपण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण दोडका बारीक करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया। हे पहा, इथे आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे। आता ह्याच्यातच आपल्याला दोडका ॲड करायचा आहे आणि दोडका जाडसर ओबडधोबड वाटायचा आहे, बारीक वाटायचा नाही। हे पहा, तुम्ही बघू शकता। आता आपण जाडसर असा दोडका मिक्सरला वाटून घेतलेला आहे। हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर देखील वाटलेली आहे ह्याच्यासोबत। आता आपण ह्याला फोडणी द्यायची आहे। हे पहा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तापत। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत। आता आपण याच्यात टाकायची आहे जिरी, 1 चमचा जिरं, थोडासा हिंग। आता आपण जिरं छानपैकी फुलू द्यायचं आहे। जिरं छान फुललं की मग आपण कढीपत्ता ॲड करणार आहे। हे पहा, जिरं छान असं फुललंय, वर आलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता ॲड केलेला आहे मी। आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे। हे 2 छोटे कांदे आहेत। हे छान असे आपण परतून घ्यायचे आहे। हलका गुलाबी रंग आला ना, तोपर्यंत परतायचे आहेत कांदे। कांदा खूप लवकर परतला जातो। आता आपण ह्याच्यात अगदी किंचितशी हळद घालणार आहोत। कांदा आपला आता लाईट गुलाबी झालेला आहे एकदम। तर आता आपण ह्याच्यामध्ये हा दोडका टाकणार आहोत। जे आपण दोडका, हिरवी मिरची, लसूण जे जाडसर वाटलं होतं ते टाकलेलं आहे। छान असं हे परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। मीठ छानपैकी आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे मीडियम गॅसवरती 5 मिनिटं। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करा आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्या। हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून चेक करूया। छान असा आपला दोडका शिजतोय। आता याला अजून 5 मिनिटांसाठी आपण झाकण लावून शिजू द्यायचं आहे। दोडका पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर ह्याची गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा, हाय ठेवू नका, नाहीतर करपून जाईल दोडक्याची चटणी। हे पहा,
15 मिनटं आता लो फ्लेमवरती मी ही चटणी जी आहे 15 मिनटं शिजवलेली आहे लो फ्लेमवरती। हे पहा तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आणि आपली पूर्ण दोडक्याची जी चटणी आहे ती शिजून झालेली आहे, व्यवस्थितपणे शिजलेली आहे। 15 मिनटं मी ही लो फ्लेमवरती झाकण देऊन शिजून दिलेली आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही अधूनमधून ह्याला मिक्स करूनही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की खाली वगैरे लागते तर ह्या माझी लोखंडी कढई असल्यामुळे ह्याच्यामध्ये खाली वगैरे लागत नाही चटणी। आता आपली चटणी तयार आहे। हे पहा आता आपली दोडक्याची चटणी तर शिजलेली आहे, पण ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। तर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकला तरीही चालेल। त्यामुळे हा म्हणजे तुमच्या आवडीचा प्रश्न आहे। ही चटणी अशी छान लागते, ह्याला गरज नाही आहे शेंगदाण्याच्या कुटाची, पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका। ते हे पहा इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 1 चमचा फक्त कूट घालत आहे। बस एवढाच कूट लागतो ह्याला, जास्तही कूट घालायचा नाही, नाहीतर चटणी फार गोडसर लागते। आता आपली चटणी तयार आहे, मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपली दोडक्याची चटणी तयार आहे। मी तिला कोथिंबीरीने गार्निश केलेला आहे। आता मी तुम्हाला ही सगळीकडून दाखवते कशी दिसती आपली दोडक्याची चटणी। बघू शकता तुम्ही। दिसतीये ना छान, टेस्टी यम्मी यम्मी। तर ही दोडक्याची चटणी तुम्ही नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।